नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 22 फेब्रुवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणय राधना करण्याचे विचार घोळतील. नवीन संयुक्तिक उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल तर त्वरेने निर्णय घ्या. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहेत. तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास घाबरू नका. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल, त्यामुळे तुम्हाला दगदग होईल, परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ, वादावादी आणि टीका संभवते. वृषभ राशी, जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. आयुष्याला गृहीत धरून वागू नका. जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे, हे लक्षात असू द्या. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. मिथुन राशी, सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल. कामाचा ताण आणि घरातील उणीधुणी यामुळे त्रस्त व्हाल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. कर्क राशी, कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.
मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणे आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. सिंह राशी, आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अतिउच्च आनंदाचा अनुभव घेणार आहात. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. आज गुलाबाचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायलेट सुद्धा गडद निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. कन्या राशी, आज तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमवू शकतो. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल. व्यायामाच्या आधारे आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी आणि निवांत राहील. प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असेल. हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. तूळ राशी, परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. वादविवाद, दुसऱ्यावर तोंड सुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. वृश्चिक राशी, आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल
असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे. त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. धनुराशी, कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ दिवस. तुमचे दैवी प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग दाखवेल. भाऊ बहिणीच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. त्यांचा सल्ला घ्या. मकर राशी, तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षाबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करण्याची गरज आहे. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्ती समोर चमकवेल. तुमच्या योजना बारगळण्याविषयी कोणीतरी प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या अवतीभोवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्या जवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत आलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. कुंभ राशी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा लव्हमेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही, तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडा. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. तुमचे व्यक्तिमत्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत करता
आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. एका मिठीचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमचा जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे. चांगल्या प्रकृतीसाठी तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकाल. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. मीन राशी, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. कुठल्या नवीन कामासाठी आज तुम्हाला त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा. जे काम तुम्ही सुरू करणार आहात, आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. आकर्षक वाटणाऱ्या योजनेतून गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. चांगले जेवण, सुवास, आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.